ग्रँट रोड अशा ठिकाणच्या 388 इमारती ज्या पुनर्रचित होत्या, म्हणजे 60 ते 70 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 5 मजली इमारती म्हाडानं बांधल्या होत्या आणि त्या मोडकळीस आल्यानं काही 100 वर्षापूर्वीच्या होत्या. अशा 388 पुनर्रचित इमारतींचा विषय होता. या ठिकाणी फिजिबिलिटी होत नव्हती. कुठे त्या ठिकाणी मालकांची अडचण असायची, कुठे रस्ते रुंदीकरणाची असायची, कुठे बफर झोन त्या ठिकाणी असायचा, त्या ठिकाणी क्लस्टर फिजिबल होत नव्हतं. अशा 388 इमारतींचा पुनर्विकास करावा ही भूमिका आज त्या ठिकाणी सभागृहामध्ये मी मांडली. त्याचबरोबर 13,800 ज्या उपकर प्राप्त इमारती आहेत, ज्या 1970 ते 1990च्या दरम्यान बांधल्यात, त्याही काही 100 वर्षापूर्वीच्या आहेत. म्हणजे रस्ता रुंदीकरण असेल, रेल्वे बफर झोन असेल, रोड कटिंग असेल, अरुंद गल्ली असेल किंवा रस्ता यामुळे बाधित आहेत किंवा स्टँड अलोन बिल्डिंग असतात. मला वाटतं त्या संदर्भामध्ये अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता. काहींचे मालक त्या ठिकाणी ऍब्स्कॉन्डिंग आहेत, काही परदेशात आहेत, काही ट्रस्टच्या इमारती आहेत, काही पागडीच्या इमारती आहेत. तर गिरगाव, परळ, शिवडी अशा परिसरात हा मोठा विषय त्या ठिकाणी होता. अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या आणि त्या संदर्भामध्ये या 13,800 इमारतीमधील लाखो रहिवाशांना त्या ठिकाणी त्यांचं त्याच ठिकाणी पुनर्वसन व्हावं किंवा पुनर्विकास व्हावा अशा प्रकारची भूमिका मी आज लक्षवेधीच्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी मांडली. आणि या ठिकाणी एकतर आपण या इमारतींचं क्लस्टर करावं. मी इमारतींची नावही त्या ठिकाणी सांगितली की रामदूत इमारत असेल शिवडीची, त्रिवेणी सदन असेल, माऊली सदन परळची असेल, त्या ठिकाणी लालबाग असेल, अशा अनेक ठिकाणी वडाळा विधानसभेत आहेत, काळा चौकीला त्या ठिकाणी आहेत. तर या इमारती पुनर्विकसित क्लस्टर मध्ये होऊ शकतात. तर म्हाडानी अशा प्रकारे पुनर्विकास त्यांचा क्लस्टर मध्ये करावा. काही ना बाजूची क्लस्टर असतील त्याच्यामध्ये ज्या एकल इमारती आहेत त्यांचा समावेश त्या ठिकाणी करावा. माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर सेल्फ डेव्हलपमेंट आणलंय, जे प्राधिकरण स्वयं पुनर्विकासाचा आहे, ज्याचा मी अध्यक्ष त्या ठिकाणी आहे. तर 4-4, 5-5 इमारती एकत्रित करून त्यांना विशेष FSI देऊन त्यांचा पुनर्विकास करावा अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. आणि राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री सन्माननीय पंकज भोयर यांनी सुद्धा या ठिकाणी या संदर्भात म्हाडा पुनर्विकास करेल अशा प्रकारची आश्वासन दिलं. त्याचबरोबर जे म्हाडाचं प्राधिकरण जे आमच्या पुनर्विकासाचं स्वयं पुनर्विकासाचं आहे त्याला आवश्यक तो निधी लागेल. कारण मोठ्या प्रमाणावर असं डेव्हलपमेंट झाल्यावर मुंबई जिल्हा बँक असेल, राज्य बँक असेल, या तर फंडिंग करतील, परंतु मोठ्या प्रमाणावर त्याला पैसा उपलब्ध करून द्यावा. आणि सर्वसामान्य माणसाला जो 150 मध्ये स्क्वेअर फीटात राहतो, गिरगावात तर काही 100 स्क्वेअर फीटात राहतात, ग्रँट रोड सारख्या कामाठीपुरात तर 50-80 स्क्वेअर फीटात लोक राहतात. तर हा मध्यमवर्गीय मराठी माणूस विशेषतः या परिसरात राहतो. तर त्याकरता आर्थिक तरतूद करावी ही मागणी त्या ठिकाणी केली. शंभूराजे देसाई जे वरिष्ठ मंत्री शिवसेनेचे आहेत त्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं, कारण गृहनिर्माण खातं नगरविकास खातं आज उपमुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांनी या संदर्भामध्ये अधिवेशन संस्थाच त्या ठिकाणी या विषयासंदर्भात बैठक घेतली जाईल आणि हा विषय निकाली काढू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यामुळं पुनर्रचित 388 इमारती आणि त्याचबरोबर सेसच्या 13,800 इमारती या त्या ठिकाणी पुनर्विकसित होण्याचा त्या ठिकाणी मार्ग मोकळा झालाय असं या ठिकाणी आपल्या माध्यमातून या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना या ठिकाणी सांगू इच्छितो. मला वाटतं सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या खोट्या कारणातून बाहेर यावं. हिंदुत्वाविषयी भाषण करायला आपल्याला मैदान आहे, खोट्या करायला आपल्याला मैदान आहे. आपण हे विधिमंडळाचं सभागृह चालू आहे, आपण विधिमंडळाच्या सभागृहात किती वेळ बसलात?
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांविषयी 2 वाक्य आपण त्या ठिकाणी काढलीत का? उपेक्षित वंचित घटकाच्या उन्नतीसाठी 2 शब्द आपण विधिमंडळात बोललात का? याचं पहिलं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी द्यावं. त्याच्यामुळे मला वाटतं शेतकरी आज आपत्ती शेतकऱ्यावर आले. आज राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी पुरवणी मागण्यांमध्ये 15-16 हजार कोटीची तरतूद केले. एक शब्द चकार शब्द माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या विषयी काढला का? याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं, पुतणा मावशीचं प्रेम दाखवायचं. कधी मोदी साहेबांना शिव्या द्या, कधी अमित शाह साहेबांना शिव्या द्या, त्यांच्यावर कोट्या करा, कधी देवेंद्रजींवर व्यंगात्मक बोलणं. मला वाटतं त्यांनी यातनं बाहेर यावं आणि शेतकऱ्यांवर बोलावं, सर्वसामान्यांवर बोलावं, तर उरलं सुरलं अस्तित्व त्या ठिकाणी अबाधित आपल्याला ठेवता येईल. आता लोकांना तुमच्या टोमण्याची टीका टिप्पणीचा किळस आलेला आहे. त्यांनी असं पण म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांघरून खातं काढावं. आरोप होतात भ्रष्टाचाराचे, पण त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही, त्यामुळे पांघरून खातं काढावं, त्याचं प्रमुख पद त्यांनी स्वतःकडे ठेवावं. मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांना आव्हान आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक भ्रष्टाचाराचा आरोप दाखवा, एक त्यांच्यावर काळा डाग त्या ठिकाणी दाखवावा. त्या ठिकाणी कुणालाही त्या ठिकाणी देवेंद्रजी पाठीशी घालत नाहीत. आपण मुंडवाच्या कालपर्वाच्या प्रकरणात सुद्धा मी आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ऐकलं की यामध्ये कोणी असेल आम्ही त्याला माफ करणार नाही, कायद्यासमोर सगळे समान आहेत. मला वाटतं उद्धवजींना माझी हात जोडून विनंती आहे की जरा त्यांनी मोदी साहेब, अमित शाह साहेब, त्यांच्या कुटुंबासंदर्भात, देवेंद्रजींच्या संदर्भात आपण बोलायचं तर जाहीर समाजमधनं बोला. अधिवेशन चालू आहे, जरा शेतकऱ्यांवर बोला. आज मुंबईचा प्रश्न आहे, प्रवीण दरेकर त्या ठिकाणी मराठी माणूस 388 इमारती आहे गिरगाव लालबाग परळ, त्याच्यावर बोललो मी. 13,800 इमारती आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्यांच्या घराचा प्रश्न आहे. कुठे बाळासाहेबांचे विचार, कुठे उद्धवजी आपण टोमणी मारत त्या ठिकाणी फिरताय? मला वाटतं आता तरी दुरुस्त व्हा, नाही तर उरलं सुरलं सुद्धा त्या ठिकाणी आपलं दुकान त्या ठिकाणी अस्तित्वात ठेवणं मुश्किल होईल. मला वाटतं की एवढी शिवसेना त्या ठिकाणी कधी आपल्या हातात गेली याचं त्या ठिकाणी तुम्हाला कळलं नाही, कारण बाळासाहेबांचा विचार काँग्रेसने गिळला आणि उद्धवजी ठाकरे साहेब डोळे मिटून बघत राहिले आणि त्याची काय परिणती झाली बघताय. मला वाटतं आपण यांची सगळी वक्तव्य बघा, सगळी भाषणं बघा, कोट्या करणं, टीका टिप्पण्या करणं, जनहिताची कुठलीही बात त्या ठिकाणी बोलायची नाही. ह्यांनी त्याला गिळलं, त्यांनी त्याचं असं केलं, त्यांनी त्या ठिकाणी हे केलं ते केलं. मला वाटतं कोट्या टोमणे याच्या बाहेर येऊन लोकहिताच्या 4 गोष्टी बोलाल तर काहीतरी तुमचं भविष्य राहील. नाहीतर जनता आता तुमच्या असल्या बोलण्याला त्या ठिकाणी कंटाळलेली आहे. कुणी कोणाला गिळलं हे महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहित आहे. मला वाटतं उरलं सुरलं राहिलेलं टिकवण्यासाठी जनतेत जावं. सभागृहात अजून उद्या परवा आहेत. मी अपेक्षा करतो की उद्धवजी साहेबांनी शेतकऱ्यावर एखादं भाषण द्यावं, उद्धव साहेबांनी लाडक्या बहिणींवर त्या ठिकाणी बोलावं. विदर्भाचे त्या ठिकाणी बाळासाहेबांनी नेहमी कौतुक केलं विदर्भाचं बाळासाहेबांच्या भाषणामध्ये. उद्धवजी ठाकरे इथं विदर्भात 4 ठिकाणी शेतावर गेले असते, 4 शेतकऱ्यांशी संवाद साधला असता, विधिमंडळात त्यांच्या व्यथा मांडल्या असता, तर त्यांच्याविषयी आदर वाटला असता. तुमच्या शिव्या टोमण्यांचं लोकांना काय देणं घेणं आहे? या सरकारने काय दिलंय बघण्यासाठी पुरवणी मागणी काय असते ते बघायला लागतं. पुरवणी मागण्यांचं पुस्तक वाचावं लागतं. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 15-16 हजार कोटीचे तरतूद केले. वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर बातम्या आल्या आहेत. परंतु मला वाटतं जी गोष्ट समजूनच घ्यायची नाही, त्यांना टोमणं मारून शिव्या देऊन आपलं राजकारण करता येतं असा जो समज आजपर्यंत आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काय दिलं? मी आपल्या मार्फत पुरवणी मागण्यांचं पत्रक पाठवतो त्यांना, पुस्तक. परंतु पुस्तक उघडणार कोण? पुस्तक वाचणार कोण? बघणार कोण? त्यांना माहित आहे 4 शिव्या दिल्या, मीडियात शिव्या जातात. काय करायचं? शेतकऱ्याला काय दिलं आणि काय नाही दिलं? माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक मंत्र्याला शेतकऱ्याच्या बांधावर पाठवलं होतं. स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते आणि आज त्या ठिकाणी सर्वकष विचार करून शेतकऱ्यांसाठी जवळपास 35,000 कोटीचा त्या ठिकाणी
आज ऍडिशनल त्या ठिकाणी तरतूद करावी लागली आणि त्याच्यामुळे राज्याच्या तिजोरीवर बर्डन आलं तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी देण्याचं काम देवाभाऊंच्या सरकारने केलं. किरण रिजिजू हे गोमांस खातात, एकूणच अमित शहा यांनी मला हिंदुत्व शिकवू नये अशा प्रकारे टीका देखील उद्धव ठाकरे करतात. ना अमित शहाना त्यांना शिकवायला वेळ पण नाहीये. ते देशाचे गृहमंत्री आहेत, देशात सुरक्षेचा प्रश्न आहे, देश त्यांना चालवायचा आहे, त्याच्यामुळे यांना शिकवण्यासाठी अमित भाईंकडे वेळ नाही. आता नॅशनल मायलेज मातोश्रीत बसून मिळत असेल, तुमच्याकडे मीडियात येऊन 4 शिव्या दिल्यावर मिळत असेल, तर तुम्हीच त्यांचा आत्मविश्वास दृढ करताय. मायलेज मिळालं तर त्यांना वाटेल शिव्याने मायलेज मिळतं, मायलेज मिळालं नाही तर शिव्या देऊन लोकहिताकडे लक्ष केंद्रित करतील. नागपुरात उद्धव ठाकरे आले, वातावरण तापते असं वाटते, राजकीय वातावरण. राजकीय वातावरण तुमच्या समोर तापत असेल, मीडिया समोर. सभागृहात तर मला काय तापलेलं बघितलं नाही, मी पूर्णपणे विरोधी पक्ष विजलेला बघितलं. त्याच्या पुढचा अर्धवट तुम्ही पिक्चर सांगितला, त्यानंतर त्याचा प्रवेश आणि त्याला त्या ठिकाणी स्थगिती दिलेली. लाडक्या बहिणींना 2,500 रुपये केव्हा देणार? कोण? त्यांचं ढोंगी सगळं लाडक्या बहिणींचं प्रेम आहे. एका बाजूला सांगायचा तिजोरीवर ताण येतोय म्हणून त्या ठिकाणी शिव्या घालायच्या, एवढ्या लाख कोटीचं कर्ज झालंय, आणि दुसऱ्या बाजूला 1,500 ऐवजी 2,500 द्या बोलता. म्हणजे ह्यांचं करणी आणि कथनी मधला फरक आहे. जेव्हा या राज्याला देण्यासारखी योग्य परिस्थिती येईल, लाडक्या बहिणींना द्यायचं आहे ते देतील. निवडणुकी काळामध्ये वचन दिलेलं होतं बहिणींना. एक लक्षात ठेवा, तुम्ही त्यांचं स्पोकमन असल्यासारखं बोलू नका. वचन दिलंय तर त्या ठिकाणी राज्याची आर्थिक स्थिती समजून घ्या. वारंवार त्या ठिकाणी आपण सांगतोय की आपत्ती आल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आलाय. राज्याच्या तिजोरीवर ताण आल्यामुळे लाडक्या बहिणींचं स्क्रुटिनी पण होतंय की बाबा ज्यांचा काही पगार आहे, ज्यांचा काम करतायत, ज्यांचा इन्कम टॅक्स भरतायत, अशा लोकांना कमी करतोय. असं असताना राज्य आर्थिक दृष्ट्या स्थिरावण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्ही पुढाऱ्यांसारख्या जर अशा गोष्टी बोलायला लागलात तर ते दुर्दैवाचं होईल. नाही, संविधानिक आहे की नाही यासाठी संविधान वाचायला लागेल, संसदीय कार्यपद्धतीचा अभ्यास करावा लागेल. परंतु मला वाटतं उद्धव साहेबांना त्याच्यात रस नाही. त्यांना माहिती आहे, बोललं की काय आपल्याला प्रूव्ह करायचं नसतं, ते बोलून मोकळे होतात.